आरोपी योगेश कुमार शांताराम पाटील, कृषी विस्तार अधिकारी, पंचायत समिती शिरपूर यांनी तक्रारदार यांच्याकडून 5,000 रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले। तक्रारदार हे मौजे बुडकी विहीर, तालुका शिरपूर येथील रहिवासी आहेत। तक्रारदार यांच्या आईच्या नावे सांगवी वनक्षेत्रात वनजमीन असून तक्रारदार यांनी आईच्या नावे सदर वन जमिनीवर सिंचन विहीर खोदण्यासाठी सन 2023-24 मध्ये बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत 4 लाख रुपये शासकीय अनुदान मंजूर होण्याकरता आवश्यक कागदपत्रांसह 20/4/2022 रोजी ऑनलाईन अर्ज करून त्यानुसार त्यांना सदर योजनेअंतर्गत विहीर खोदण्याकरता 4 लाख रुपये शासकीय अनुदान मंजूर झाले। योगेश पाटील, कृषी विस्तार अधिकारी, पंचायत समिती शिरपूर यांनी तक्रारदार यांच्या आईच्या नावे मंजूर झालेल्या सिंचन विहिरीच्या जागेची स्थळ पाहणी करून तक्रारदार तसे त्यांच्या आईचा फोटो काढून नेला होता। त्यावेळी कृषी विस्तार अधिकारी योगेश पाटील यांनी तक्रारदार यांना विहिरीचे लाईन आउट करतेवेळी 5,000 रुपये त्यांना द्यावे लागतील असं सांगितल्यानं तक्रारदार यांनी 7/2/2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे कार्यालयात येऊन लेखी तक्रार दिली होती। सदर तक्रारीची पंचांसमक्ष आज दिनांक 9/2/2025 रोजी पडताळणी केली असता कृषी विस्तार अधिकारी योगेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे 5,000 रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची रक्कम मौजे बोराडी, तालुका शिरपूर येथील स्टेट बँकेसमोर स्वतः स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले। त्यांच्याविरुद्ध शिरपूर तालुका पोलीस स्टेशन इथं भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे। सदरची कारवाई नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षिका श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसंच पथकातील राजन कदम, मुकेश आहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे तसेच जगदीश बडगुजर यांनी केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। दीपक जाम, चाळीसगाव स्पीड न्यूज, चाळीसगाव।